हॅलो फॅमिली, चला तर मग पाहूयात मी आज काय बनवलेलं आहे ते. तर गावाकडून असं मस्तपैकी खरवसवालं दूध आलेलं. तर मी आज घरी खरवस बनवलेला आहे, जो की माझ्या मुलांचा आणि माझा खूप आवडीचा आहे. मी स्वतः आता पहिल्यांदाच खरवस बनवत आहे, कारण पहिलं माझी सासूबाईंनीच मला शिकवलेलं आहे आणि नेहमी घरी त्याच बनवतात. तर इकडे आता मी पहिलं हे खरवसवालं दूध एका पातेल्यामध्ये चाळणीने गाळून घेतलेलं आहे, जे की 1 लिटर आहे. आणि अर्धा लिटर साधं दूध मी त्याच्यामध्ये मिक्स केलेलं आहे. आणि इकडे मी 1.5 लिटर दुधामध्ये लगभग 150 ग्रॅम गूळ ॲड केलेला आहे. तुम्हाला तुमच्या आवडीनुसार तुम्ही घेऊ शकता. आणि एक 5-6 विलायची बारीक वाटून मी त्याच्यामध्ये मिक्स करून घेणार आहे. गूळ पूर्ण विरघळेपर्यंत छानपैकी असं मिक्स करून घ्यायचं आहे. इथे मी अशा प्रकारे मस्तपैकी आता सर्व मिक्स करून घेतलेलं आहे, विलायची गूळ आणि दूध. ते एका डब्यामध्ये मी काढून घेणार आहे वाफवण्यासाठी खरवस. तर इकडे एका कुकरमध्ये मी पाणी घेतलेलं आहे, लगभग 1 ते 1.5 तांब्या पाणी घालून असं वाफवायला ठेवलेलं आहे. सुरुवातीला एक उकळी येईपर्यंत, पाण्याला थोडीशी वाफवर येईपर्यंत गॅस थोडासा फुलच ठेवायचा आहे. आणि नंतर मग स्लो गॅसवरती मी पाऊण तासपर्यंत ठेवलेला आहे. आणि खरवस हा थंड झाल्यावरतीच बाहेर काढला जातो. तर मी आता थंड झालेला आहे पूर्णपणे. तर इथे आता मी डब्बा खोलून पाहतीये. तर मस्तपैकी असा छान बनलेला होता खरवस माझ्याकडून. पहिल्यांदाच मी बनवलेला. आमच्या आई म्हणजे सासूबाईच असा सेम टू सेम बनवतात. मी त्यांच्याच पद्धतीने इथे आज खरवस बनवलेला आहे. गावी तर त्याच बनवतात, त्यांच्याकडूनच ही सर्व मी पाहिलेलं बघितलेलं त्यानुसार मी ते आज बनवलेलं आहे. तर एकदम परफेक्ट गुळाचं आणि विलायचीचं पण प्रमाण माझं बसलेलं होतं. आणि खूप टेस्टी आणि छान प्रकारे तुम्ही पाहू शकता किती सुंदर अशी वडी झालेली आहे. आणि खूप सुंदर असा बनलेला होता, मुलांनाही खूप आवडलेला. यूट्यूबवरती व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आणि इंस्टाग्राम फेसबुकवरती फॉलो नक्की करा. तुम्हालाही खरवस आवडतो का कमेंटमध्ये नक्की सांगा. तर इथे मस्तपैकी अशा प्रकारे मी वडी पाडून घेतलेली, मुलांनाही दिलेला खायला, त्यांनाही खूप आवडलेला. मुलांचा तर खूप म्हणजे खूप फेवरेट आहे माझ्या मुलांचा. आणि इकडे मीही थोडंसं टेस्ट केलेला, खूप छान बनलेला. फर्स्ट टाईम बनवलेला, एकदम परफेक्ट. बाय बाय, भेटू मग पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडल्यास लाईक नक्की करा.